लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. दोघांतील प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा हा नात्यात दिसून येतो. मात्र सध्या लोभ आणि हुंडा यामुळे लग्नाला एक वेगळंच रूप दिसून येत आहे. आजही अनेक ठिकाणी लोक हुंडा मागणीला समोर जात आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भर लग्नात नवरदेवाने हुंडा मिळाला नाही म्हणून भर मंडपातून पळ काढला आहे. सोशल मीडियावर सध्या या लग्नाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शेतातून एक व्यक्ती जाताना दिसत आहे. या व्यक्तीच्या डोक्यावर केशरी रंगाचा फेटा घातलेला दिसत आहे. त्याच्या मागे अनेक मंडळी पाठलाग करताना दिसत आहेत. व्हिडिओतून मिळालेल्या माहितीनुसार शेतातून जात असलेला हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून एका लग्नातील नवरदेव आहे. हा नवरदेव लग्नातून पळून जात असल्याचं चित्र दिसत आहे. या नवरदेवाच्या मागे लग्नातील वऱ्हाडी मंडळी देखील जात आहेत. हुंडा न दिल्यामुळे नवरदेवाने स्वतःच्या लग्नातून पळ काढला आहे. नवरदेवाने मुलीच्या घरच्यांकडे हुंड्याची मागणी केली होती, पण ही मागणी पूर्ण न झाल्याने तो रागाने लग्नातून निघून जाताना दिसतोय. हा नवरदेव त्याच्या रागाने जात आहे. नवरदेवाने मुलीच्या घरच्यांकडे स्कॉर्पिओ गाडीची मागणी केली होती. लग्नाच्या दिवशी ही मागणी पूर्ण होईल असे त्याला वाटत होते, मात्र तसे झाले नसल्याने त्याने लग्नातून पळ काढला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून घरके क्लेश या एक सँडलहून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतात आजच्या आधुनिक काळातही हुंडा मागण्याची पद्धत असेल असा माझा डोळ्यांवर आणि ऐकण्यावर विश्वास बसत नाही आहे. तर एका दुसऱ्याने म्हटलं आहे, हाताच्या मनगडात जर ताकद असेल तर याने स्वतः स्कॉर्पिओ गाडी घेऊन दाखवावी. तर अजून एकाने म्हटलेलं आहे, आजच्या काळातही हुंडा पद्धत खेड्यांमध्ये चालू आहे हे बघून आश्चर्यच वाटलं. न्यूजमध्ये मागेही बघितलं होतं की कोणीतरी नवरी हुंड्याचा बळी ठरली होती आणि ते हाय प्रोफाईल केस होता. पण आज हे खेड्यातलं उदाहरण बघून डोळ्यावर विश्वास बसत नाही आहे. मित्रांनो, आपल्या की प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेतात. धन्यवाद.